नमस्कार, SP किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत थालीपीठाची भाजणी। खुसखुशीत थालीपीठ कसं करायचं ते आज आपण पाहणारच आहोत। त्यासाठी लागते ती भाजणी। तर आपण आज आधी सुरुवातीला भाजणी कशी बनवायची ते पाहूया। इथे मी 5 वाटी ज्वारी घेतलेली आहे। तुम्ही बाजरी देखील घेऊ शकता। बाजरी घेताना 2 वाटी बाजरी आणि 3 वाटी ज्वारी अशा प्रमाणात घ्यायचं। इथे मी 5 वाटी ज्वारीच घेतलेली आहे। त्याचबरोबर इथे आपण पाहणार आहोत 1 वाटी तांदूळ, 1 वाटी गहू, 1 वाटी अख्खे मूग, 1 वाटी चणा डाळ, अर्धी वाटी उडीद डाळ। कडधान्यांमध्ये इथे मी पाव वाटी मसूर घेतलेला आहे, पाव वाटी चवळी, पाव वाटी धने आणि छोटे 4 चमचे जिरं। चला तर मग आता सर्व साहित्य आपण व्यवस्थित भाजून घेऊया। आपला तवा छान गरम झालेला आहे। आता आपण व्यवस्थित अशी ज्वारी भाजून घेऊया। फुलगड आकाराचा तवा किंवा तुम्ही कढई देखील वापरू शकता, ज्यामुळे आपलं कडधान्य किंवा ज्वारी आहे ही व्यवस्थित पटापट तव्यावरून सरकली जाईल आणि लवकर भाजली जाईल आणि हातही दुखून येणार नाही। आपली ज्वारी छान भाजायला लागलेली आहे। तुम्ही बघू शकता ज्वारी जशी भाजली जाते तशी ती फुलायला लागते। आपली ज्वारी छान भाजलेली आहे। आता आपण ती काढून घेऊया आणि सर्व ज्वारी भाजून घेऊ। इथे आपली सगळी ज्वारी भाजून झालेली आहे। आता आपण बाकीचं कडधान्य भाजून घेऊया। आता आपण भाजून घेणार आहोत मूग। आपले मूग देखील छान भाजून झालेले आहेत, छान सुगंध सुटलाय। आता आपण ते काढून घेऊया। आता आपण भाजून घेणार आहोत चणा डाळ। आपली डाळ देखील छान भाजून झालेली आहे, ती आता आपण काढून घेऊया। आता आपण भाजून घेऊया तांदूळ। आपले तांदूळ देखील छान भाजून झालेले आहेत, ते आपण काढून घेऊया। आता आपण भाजून घेणार आहोत गहू। गहू देखील आपले भाजून झालेले आहेत। आता आपण ते काढून घेऊया। पावसाळा सुरू झाला की छान असं कुरकुरीत खमंग असं काहीतरी खावंसं वाटतं। कांदा भजी, बटाटा भजी खाऊन ज्यावेळी आपल्याला कंटाळा येतो त्यावेळी नवीन असं काहीतरी खाण्यासाठी थालीपीठ हा उत्तम पर्याय असतो। आता आपण भाजून घेणार आहोत उडीद डाळ। आता आपण भाजून घेणार आहोत मसूर। चवळी, धने, जिरं। आपली भाजणी छान भाजून झालेली आहे। थंड झाली की आपण ती छान दळून घेऊया।
तयार आहे आपली थालीपीठाची भाजणी। तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की कळवा। आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।